आज सकाळी वडा तालुक्यातील रायसल कुंदल या गावाजवळ म्हणजे आमगाव रायसल रस्त्यावर सकाळी साधारणतः 10:30-11 वाजता शाळकरी मुलींच्या बसला अपघात झाला व तीव्र उताराच्या जागेवर बस ही पाठीमागच्या बाजूने येऊन एका साईडला खड्ड्यामध्ये कलंडली। त्यामध्ये जवळपास एक 8 ते 10 मुली त्या ठिकाणी थोडंसं त्यांना गंभीर त्यांना दुखापत झाली होती, परंतु ग्रामीण रुग्णालय वाडा येथे त्यांना उपचार देऊन आता त्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे। त्या बसची परिस्थिती जेव्हा बघितली आम्ही प्रत्यक्ष आपणही त्या ठिकाणी बघितली तर ती बस ही पूर्ण त्यातून म्हणजे तिचं वयमान पूर्ण संपलेलं आहे आणि ती भंगारमध्ये काढण्याच्या लायकीची असताना सुद्धा तिला डागडुजी करून त्या ठिकाणी RTO याला कसं परवानगी देतात या अशा वयमान संपलेल्या बसला, हा मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर गाडीच्या टायरांची अवस्था बघितली पूर्ण टायर पूर्ण त्या ठिकाणी टायरचं आयुष्य संपलेलं आहे आणि तरीसुद्धा या ठिकाणी ग्रामीण लोकांनी सांगितलं होतं की ही बस बदला। शिक्षकांनी वारंवार तक्रार केली होती, सरपंचांनी पण डेपो मॅनेजरला सांगितलं होतं की बस पाठवू नका, ही बस चढत नाही या उतारावर, तरीसुद्धा ही बस त्यांनी पाठवली। कारण गावकऱ्यांचं म्हणणं तेच आहे की आम्ही सांगून सुद्धा बस बदललेली नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ती बस न चढल्यामुळे ती पाठीमागे रिव्हर्समध्ये आली आणि त्या ठिकाणी एका बाजूला ती पलटी झाली आणि त्यामुळे अनेक लोकांना दुखापत झाली। ड्रायव्हरची सुद्धा खांद्याला खूप मार लागलेला आहे। मला वाटतं दुर्दैवानं सुदैवानं काही घटना त्या ठिकाणी घडली नाही, परंतु आपण किती दिवस लोकांच्या जीवाशी खेळणार आहोत। पूर्णच्या पूर्ण त्या बसमध्ये शाळकरी मुली होत्या आणि मुलींसाठी आपण निळ्या रंगाची बस आपण त्या ठिकाणी पाठवतो। जे पैसे सरकार त्या ठिकाणी डेपोला ST महामंडळाला देतं ते पैसे कुठं आहेत, त्या नवीन बस कुठं आहेत, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। मला वाटतं शासनाने या गरिबांच्या लाल परीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। शिवनेरी बसमध्ये हवाई सौंदर्य देण्याचं कालच काही लोकांनी सांगितलं, परंतु या ठिकाणी गोरगरीब माणसाचा जीव किंवा सर्वसामान्य जी शाळकरी मुलांचा जीव त्यांनी धोक्यात येतोय। मला वाटतं शासनाने याकडे गंभीरपणे बघावं अशी विनंती या निमित्ताने सरकारला करतो। सर, वाडा डेपो हे गेले अनेक वर्षापासून ठाणे डिव्हिजनमध्ये आहे आणि अनेक वर्षांत मागणी आहे का हा जो डेपो आहे हा पालघर डिव्हिजनकडे द्यावा। कारण एवढंच होते की ठाण्यातल्या ज्या नादुरुस्त बस आहेत त्या वाड्यात डेपोला द्यायच्या आणि नवीन बस ह्या ठाण्यात चालवायची, अशी आत्तापर्यंत ही सगळी माहिती समोर येते। याबाबत काय तुम्ही बोलाल? नाही, सातत्याने पालघर जिल्ह्यातली अनेक कार्यालयं अनेक आस्थापना या ठाण्यामध्ये आहेत, त्या इकडे आणण्याचं आम्ही वारंवार सरकारला विनंती केलेली आहे। कलेक्टर त्याची मागणी करतात, परंतु सरकारी जी सुस्त यंत्रणा आहे किंवा जी सरकारचा जो चालढकलपणा आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे की डेपो आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्याची आस्थापना आहे ठाणे जिल्ह्यामध्ये। त्यामुळं तोही बद्दल लवकर सरकार करेल अशी मी विनंती या निमित्ताने महामंडळाला करतो, परिवहन मंत्र्यांना करतो की या सर्व बसेस बदलून तिकडे आपण 76,000 कोटीचं बंदर 75,000 कोटी समृद्धी महामार्ग 78,000 कोटीचा अनेक नवीन सेमीकंडक्टरचे प्रोजेक्ट आपण आणतो प्रकल्प, परंतु या कॉमन मॅन जो सर्वसामान्य माणूस आहे त्याच्या जीवनाशी ज्या निगडीत गोष्टी आहेत त्याला सुद्धा पैसे दिले पाहिजेत असंही विनंती या निमित्ताने सरकारला करतो। काका, किती वाजता घटना घडली होती आणि तुम्ही आले त्यावेळी प्रत्यक्ष काय बसची परिस्थिती होती? ती मागं रिव्हर्सला आली, रिव्हर्सला येऊन मग तिथं ती खाली पलटी झाली। बरं, पलटी झाल्यानंतर आरोड झाला, मी लगेच धावत गेलो आणि ती सगळं पोरं मी सगळी बाहेर काढली। मग मुलं कुठं गाडीच्या आतमध्ये होती? आतमध्येच होती, सगळी खिडकीच्या साईडला तिकडे दरवाजा पडून काढली आणि त्याच्यानंतर मुलं काढल्यानंतर मग मी ड्रायव्हरला काढली। ड्रायव्हरला काढल्यानंतर मग तिथून माणसं पब्लिक आली, मग ती सगळी तिकडे 2 आंबुलन्स आल्या त्या घेऊन गेली सगळी।